नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही तलाठी भरतीसाठी तयारी करताय तर ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचनं तुमच्यासाठी सुरू केलेली आहे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांची एक सिरीज, ज्यामध्ये आपण तलाठी भरती 2023ला झालेल्या प्रश्नपत्रिकांमधील मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नांचा सराव करत आहोत। त्यामुळे जर तुम्ही येणाऱ्या तलाठी भरतीसाठी तयारी करत आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला, व्हिडिओमधील माहिती समजली तरच या व्हिडिओला लाईक करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। आजचा पहिला प्रश्न पहा, प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा। आता या ठिकाणी पहा मित्रांनो, प्रमाण लेखन म्हणजे काय तर शुद्ध, ठीक आहे, शुद्ध लेखन आणि त्यानुसार अचूक शब्द आपल्याला शोधायचा आहे। आता या ठिकाणी मुद्रण स्वातंत्र्य हा शब्द आहे, याच्यामध्ये चूक कुठे होऊ शकते तर मुद्रणला दुसरा उकार होऊ शकतो, त्या ठिकाणी काय पाहिजे, म ला पहिला उकार पाहिजे, ठीक आहे। त्यासोबतच जो न आहे तो बाणाचा न असेल, नळाचा न नाही, त्यामुळे ज्या ठिकाणी न नळाचा असेल ते देखील चुकीचं ठरेल। तसेच स्वतंत्र नसून स्वातंत्र्य हा शब्द आहे, म्हणजे काय असणार आहे, स्वा आणि शेवटी त्र्य, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय 4 असणार आहे। मुद्रण स्वातंत्र्य पर्याय 4 मध्ये योग्य प्रकारे लिहिलेला आहे। पहिल्यामध्ये काय चुकलंय, दुसरा उकार, दुसऱ्यामध्ये काय दिसतंय तर या ठिकाणी स्वतंत्र लिहिलंय, तिसऱ्यामध्ये नळाचा न लिहिलाय, ठीक आहे, यावरून आपण ओळखू शकतोय। पुढे पहा प्रश्न क्रमांक 2, द्विजी निषिधा पासाव म्हणी जेलो हा प्रयोग कोणता आहे। या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, ज्या प्रयोगामध्ये जेलो, जेले, केली जेले, देई जे अशा प्रकारचे शब्द असतील त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं उत्तर असणार आहे पुराण कर्मणी किंवा प्राचीन कर्मणी। या ठिकाणी पुराण कर्मणी प्रयोगामध्ये काय पाहायला मिळतं तर करी जे, म्हणी जे, देई जे, करी जेलो किंवा म्हणी जेलो, ठीक आहे। या ठिकाणी अशा प्रकारचे शब्द आलेले असतात तेव्हा पुराण कर्मणी प्रयोग असतो। नवीन कर्मणी कधी इंग्रजीतील पॅसिव्ह वॉइस सारखी रचना आणि कर्त्याला कडून हा प्रत्यय असतो त्यावेळी नवीन कर्मणी प्रयोग। समापन कर्मणी, कर्मणी प्रयोगामध्ये जर क्रिया पूर्ण झाली, क्रियेचं समापन झालं अशा प्रकारचं वर्णन असेल तर त्याला समापन कर्मणी म्हणायचं। आणि भावे प्रयोग कधी असतो, जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्ता किंवा कर्म या दोन्हीच्या लिंगवचनानुसार बदलत नाही, तेव्हा त्या ठिकाणी भावे प्रयोग असतो। प्रश्न क्रमांक 3, स्वर्गवास या समासाचा योग्य विग्रह सांगा। आता या ठिकाणी पहा, स्वर्गवास याच्यामध्ये दोन शब्द आहेत, स्वर्ग आणि वास, दोन पद एकत्र आलेली आहेत आणि त्या ठिकाणी वास हे पद महत्त्वाचं आहे। स्वर्गवास असेल, तुरुंगवास असेल, काय होतंय, प्रत्येक वेळी पहिला शब्द बदलतो परंतु दुसरा शब्द आहे असं राहतो, म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे, दुसरा शब्द, दुसरं पद महत्त्वाचं किंवा प्रधान आहे आणि ज्या सामासिक शब्दातील दुसरा शब्द महत्त्वाचा असतो त्याला म्हणायचं तत्पुरुष समास। आणि मित्रांनो या ठिकाणी स्वर्गवास काय आहे, तत्पुरुष समास आहे। आपल्याला काय पाहायचं, याचा विग्रह, विग्रह कसा होतो तर पर्याय 2 स्वर्गातील वास। या ठिकाणी काय झालं, स्वर्ग या शब्दाला तील हे शब्दयोगी अव्यय जोडलं गेलं आणि मित्रांनो ज्यावेळी त, ई, आ किंवा तील हे शब्द किंवा हे प्रत्यय जर पहिल्या पदाला जोडले जात असतील त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं सप्तमी तत्पुरुष समास असतो। लक्षात ठेवायचं आहे, स्वर्गातील वास सप्तमी तत्पुरुष। या ठिकाणी फक्त विग्रह विचारलाय, विग्रह पाठ करायला लागतील किंवा लक्षात ठेवायला लागतील, परंतु काही ठिकाणी काय विचारलं जाईल, कोणता तत्पुरुष समास आहे तर सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास आहे। कारण या ठिकाणी काय होतंय, तील हा प्रत्यय येतोय, ज्या ठिकाणी त, ई, आ किंवा तील असेल त्या ठिकाणी सप्तमी, ठीक आहे। पुढे पहा प्रश्न क्रमांक 4, आपली आई दिसली नाही तर लहान मुले टिंबटिंब, रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार कोणता आहे। आता या ठिकाणी पहा, आई दिसली नाही तर काय होईल, लहान मुले गोंधळून जातील आणि त्यासाठी कोणता वाक्प्रचार असतो तर कावरी बावरी होणे, म्हणजे या ठिकाणी काय झालं,
पर्याय एक आपलं उत्तर. आपली आई दिसली नाही तर लहान मुले कावरी बावरी होतील, म्हणजेच गोंधळून जातील, सैरभैर होतील. ठीक आहे. कपाळाला आठ्या घालतात म्हणजे काय, तर त्या ठिकाणी राग व्यक्त करणं किंवा एखाद्या ठिकाणी काय होणं, तर आपली नाराजी व्यक्त करणं. ठीक आहे. हकालपट्टी करणं तर हकलून देणं. आणि दुवा देणं म्हणजे काय, तर आशीर्वाद देणं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5, पोबारा करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्हाला आतापर्यंत माहिती समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे, त्यामुळे व्हिडिओ मोठा होईल आणि माहिती कदाचित रटाळ वाटेल, परंतु या ठिकाणी जास्तीत जास्त माहिती आणि जास्तीत जास्त सराव करण्याचा आपला उद्देश आहे. या ठिकाणी विचारलंय काय, पोबारा करणे. मित्रांनो, पोबारा करणे म्हणजे काय, एखाद्या ठिकाणावरून निसटून जाणे किंवा पळून जाणे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय एक, पोबारा करणे, पळून जाणे. प्रश्न क्रमांक 6, लहान मुलांनी मोठ्यांचे सांगणे ऐकावे या वाक्याचा प्रकार कोणता आहे. आता या ठिकाणी पहा, लहान मुलांनी मोठ्यांचे सांगणे ऐकावे, याच्यातून कशाचा बोध होतोय, कर्तव्याचा बोध होतोय. आणि मित्रांनो लक्षात ठेवायचं, ज्या क्रियापदातून इच्छा, कर्तव्य, योग्यता यांचा बोध होतो आणि क्रियापदाच्या शेवटी वा, वी, वे यापैकी एखादं अक्षर असतं, त्यावेळी त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं विद्यार्थी क्रियापद. आणि मित्रांनो, वाक्य कोणत्या प्रकारचं, विद्यार्थी वाक्य. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. काय व्यक्त होणार आहे, तर योग्यता, शक्यता, इच्छा किंवा कर्तव्य. आणि शेवटी काय असणार आहे, वा, वी, वे. त्या ठिकाणी विद्यार्थी क्रियापद असणार आणि विद्यार्थी वाक्य असणार. ठीक आहे. स्वार्थी वाक्य कधी असतं, जेव्हा वाक्याच्या क्रियापदातून फक्त काळाचा बोध होतो, त्यावेळी त्याला म्हणायचं स्वार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य, आज्ञा, विनंती, उपदेश, प्रार्थना यांचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी आज्ञार्थी वाक्य. आणि संकेतार्थी वाक्य, एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून आहे, एक गोष्ट झाली तरच दुसरी गोष्ट होईल, अशा प्रकारचा संकेत दिला असेल तर त्या ठिकाणी संकेतार्थी वाक्य. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7, स्मरणगाथा हा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ग्रंथ कोणाचा आहे. मित्रांनो, स्मरणगाथा हा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ग्रंथ आहे गो. नि. दांडेकर यांचा. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 असणार आहे. ठीक आहे. यांचं पूर्ण नाव आहे गोपाळ निळकंठ दांडेकर. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 8, तरंगिणी या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. मित्रांनो, तरंगिणी म्हणजे काय, तर नदी. आणि हिला आणखी समानार्थी शब्द कोणते आहेत, तर सरिता, तटिनी, जलवाहिनी इत्यादी. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी तरंगिणीला समानार्थी आहे नदी, पर्याय 4. इतर पर्याय असतील तर कोणते असतील, सरिता, तटिनी, तट्टिका, जलवाहिनी इत्यादी. निर्झर म्हणजे काय, निर्झरला समानार्थी शब्द झरा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9, सुलक्षणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. मित्रांनो, सुलक्षणी अशा प्रकारचा शब्द असेल, म्हणजे सुरुवातीला सु हा उपसर्ग असेल तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे तो अव हा उपसर्ग लागून बनेल. म्हणजे काय होईल, अवलक्षणी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. ठीक आहे. सुगुणी असेल तर त्याला विरुद्धार्थी अवगुणी. ठीक आहे. सुला विरुद्धार्थी अव असतं. प्रश्न क्रमांक 10, चक्रवात या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. मित्रांनो, चक्रवात या शब्दाचा अर्थ असतो वादळ किंवा वावटळ. चक्र म्हणजे गोल फिरणारा किंवा गोल, आणि वात म्हणजे वारा, म्हणजे वाऱ्याचा गोल किंवा गोल फिरणारा वारा म्हणजेच चक्रवात. याला आपण काय म्हणतो, वावटळ असं देखील म्हणतो. म्हणजे पर्याय 4. गारपीट म्हणजे गारांचा पाऊस. प्रश्न क्रमांक 11, पुढीलपैकी बा.सी. मर्ढेकर यांचा कविता संग्रह सांगा. मित्रांनो, बा.सी. मर्ढेकर यांचा कविता संग्रह दिलेला आहे शिशिरागम. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 12, वाड शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा. मित्रांनो, वाड वडील असा शब्द असतो. ठीक आहे. पर्याय 1 वडील हे आपलं उत्तर असणार आहे. वाड वडील. वाद विवाद, वाद असेल तर विवाद हा शब्द जोडता आला असता.
प्रश्न क्रमांक 13, धाबे दणाणणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. मित्रांनो, धाबे दणाणणे म्हणजे काय? एखाद्या गोष्टीला खूप जास्त घाबरणे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3, घाबरणे किंवा भीती वाटणे. प्रश्न क्रमांक 14, अभिज्ञ या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. मित्रांनो, अभिज्ञ म्हणजे काय? एखाद्या गोष्टीमध्ये पटाईत किंवा पारंगत असणारा, आणि त्याला समानार्थी शब्द आहे निष्णात, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. अभिज्ञाला समानार्थी आहेत निष्णात, पारंगत, पटाईत किंवा प्रवीण. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15, सध्याच्या महागाईच्या दिवसात संसार चालवताना सामान्य माणसांचा टिंबटिंब. रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार कोणता आहे? या ठिकाणी पहा मित्रांनो, या ठिकाणी संसार चालवताना माणसं काय होतात? थकतात किंवा त्रस्त होतात, त्यांना त्रास होतो. यासाठी कोणती म्हण वापरली जाते? तर जीव मेटाकुटीला येणे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असलं पाहिजे? पर्याय 1. संसार चालवताना सामान्य माणसांचा जीव मेटाकुटीला येतो. ठीक आहे. जीव भांड्यात पडणे म्हणजे काय? तर एखाद्या संकटातून बाहेर पडणे किंवा एखाद्या विचारातून बाहेर पडणे. ठीक आहे. किंवा सुटकेचा निश्वास टाकणे, हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 16, निस्तेज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. मित्रांनो, निस्तेज म्हणजे काय? तेज नसलेला. त्याला विरुद्धार्थी कोणता असणार आहे? तेज असलेला म्हणजेच तेजस्वी, पर्याय 4. टोकदार, टोकदारला विरुद्धार्थी कोणता असतो? बोथट. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17, ही तरुण मुले वेगाने वाहन चालवतात या वाक्याचे उद्गारार्थी वाक्य शोधा. या ठिकाणी पहा, उद्गारार्थी वाक्य कसं असतं? शेवटी उद्गारवाचक चिन्ह असतं. ते कुठं आलंय? पर्याय 2 मध्ये आलंय, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 असणार आहे. ठीक आहे. त्यासोबतच उद्गारार्थी वाक्यामध्ये काय असतं? केवल प्रयोगी अव्यय. या ठिकाणी बापरे हे केवल प्रयोगी अव्यय आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 18, काय सुंदर अक्षर आहे तिचे या वाक्याचा प्रकार कोणता आहे? या ठिकाणी पहा, काय सुंदर अक्षर आहे तिचे, याच्यामधून काय केलं जातंय? तर एखाद्या व्यक्तीच्या अक्षराबद्दल भावना व्यक्त केल्या जात आहेत. आणि मित्रांनो, ज्या ठिकाणी भावना व्यक्त केल्या जातात त्या ठिकाणी उद्गारार्थी वाक्य असतं, म्हणजे या ठिकाणी पर्याय 1 आपलं उत्तर आहे. शेवटी फक्त उद्गारवाचक चिन्ह असायला पाहिजे होतं, ते बहुतेक माझ्याकडून राहिलंय. परंतु हे वाक्य कोणत्या प्रकारचं? उद्गारार्थी वाक्य. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी किंवा उत्कट भाव व्यक्त करण्यासाठी उद्गारार्थी वाक्याचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 19, स्वैर या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. मित्रांनो, स्वैर म्हणजे काय? जो मुक्त आहे, जो कुठेही फिरू शकतो असा. आणि मित्रांनो, समानार्थी विचारलाय. ठीक आहे. या ठिकाणी उत्शृंखल हा शब्द दिसतोय. याचा अर्थ काय असतो? कोणत्याही शृंखला नसलेला, म्हणजे कोणत्याही बंधनात नसलेला. म्हणजेच स्वैर म्हणजे मुक्त आणि उत्शृंखल म्हणजे देखील मुक्त, म्हणून या ठिकाणी पर्याय 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. शब्द उच्चारायला अवघड आहे, हेच उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, जी खोड बाळा ती जन्म काळा या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, लहानपणापासून अंगामध्ये जे गुण असतात किंवा ज्या खोड्या असतात त्या आयुष्यभर राहतात, यासाठी ही म्हण वापरली जाते. म्हणजेच जन्मापासून असलेले गुणावगुण जन्मभर न जाणे, यासाठी कोणती म्हण? जी खोड बाळा ती जन्म काळा, म्हणजे मरणापर्यंत असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21, सीता सावित्री हा समास ओळखा. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, जेव्हा 2 नामं एकत्र येतात आणि ते समान अर्थाचे असतात तेव्हा त्या ठिकाणी द्वंद्व समास असतो. ठीक आहे. आणि या ठिकाणी सर्वच पर्याय काय दिसत आहेत? द्वंद्वचे दिसत आहेत. मग या ठिकाणी यापैकी कोणता कसं ओळखायचं? तर ज्या ठिकाणी विग्रह होताना आणि किंवा वने होईल, आणि किंवा वने, त्या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं? इतरेतर द्वंद्व असतो. आणि ज्या ठिकाणी विग्रह होताना किंवा किंवा अथवाने होईल, किंवा अथवानं होईल, त्यावेळी वैकल्पिक द्वंद्व समजायचा. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, सीता सावित्री, विग्रह कसा होतो? सीता आणि सावित्री असा होतो, म्हणजे विग्रह झाला आणि न, आणि त्यामुळे या ठिकाणी काय असणार आहे? इतरेतर द्वंद्व, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, दत्तोपंत आंबे आणि फणस खातात, प्रयोग ओळखा. आपण प्रयोग कसा ओळखतो? वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद शोधतो आणि शेवटी क्रियापदाचं रूप
कर्त्यानुसार बदलतं की कर्मानुसार बदलतं, कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलतं की कर्माच्या लिंगवचनानुसार बदलतं हे पाहतो आणि त्यानुसार आपण ठरवतो की कर्तरी आहे की कर्मणी. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, दत्तोपंत आंबे आणि फणस खाण्याची क्रिया करतात. म्हणजे दत्तोपंत कोण आहेत? कर्ता. आंबे आणि फणस यांच्यावर क्रिया होते म्हणून आंबे आणि फणस हे आहेत कर्म आणि खातात हे काय झालं? क्रियापद. या ठिकाणी जर अक्षय असता तर काय झालं असतं? अक्षय आंबे आणि फणस खातो, खाताचं खातो झालं असतं. जर राधा असती तर काय झालं असतं? राधा आंबे आणि फणस खाते. म्हणजे काय झालं? ज्यावेळी आपण कर्त्याचं लिंग बदलतोय किंवा वचन बदलतोय त्यावेळी काय होतं? क्रियापदाचं रूप खातात वरून खातो, खाते यामध्ये बदलतंय. म्हणजेच कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापदाचं रूप बदलतंय म्हणून या ठिकाणी कर्तरी प्रयोग आहे. आणि या ठिकाणी जर वाक्यामध्ये कर्म आलेलं असेल तर सकर्मक आणि कर्म आलेलं नसेल तर अकर्मक. मग या ठिकाणी पहा, आंबे आणि फणस हे कर्म आहेत म्हणून या ठिकाणी सकर्मक कर्तरी प्रयोग असणार आहे. पर्याय 1. माहिती जर समजत असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, समजत असेल तरच लाईक करायचं आहे. प्रश्न क्रमांक 23. संपन्न या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. या ठिकाणी पहा, संपन्न हा शब्द कशासाठी वापरला जातो? संपन्न म्हणजे सर्व सोयींनी युक्त असा किंवा श्रीमंत किंवा समृद्ध असा. त्याला विरुद्धार्थी काय असणार आहे? जो कष्टामध्ये आहे, संकटामध्ये आहे, दरिद्री आहे असा. त्याला विरुद्धार्थी काय असणार आहे? तर विपन्न. विपन्न म्हणजे काय? तर दरिद्री किंवा संकटात अडकलेला. म्हणजे पर्याय 4. संपन्नला विरुद्धार्थी विपन्न. लक्षात ठेवा, यावर प्रश्न आलेला होता, पुन्हा येऊ शकतोय. प्रश्न क्रमांक 24. फुलांची ओंजळ हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? मित्रांनो, फुलांची ओंजळ हा काव्यसंग्रह आहे कवी बी यांचा, म्हणजेच नारायण मुरलीधर गुप्ते यांचा. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25. भीड भिकेची बहीण या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. मित्रांनो, या ठिकाणी पहा, भीड म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीसाठी दुसऱ्याकडे जाणं किंवा एखाद्या गोष्टीसाठी लाजाळू असणं. ठीक आहे, संकोच असणं. आणि मित्रांनो, आपल्या संकोचामुळे, लाजाळू वृत्तीमुळे आपण नुकसानात जाऊ शकतो. म्हणजेच आपल्या भिडस्तपणामुळे आपण नुकसान करून घेऊ शकतो. यासाठी भीड भिकेची बहीण ही म्हण वापरली जाते. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे पर्याय 3. भिडस्तपणामुळे नुकसान होते. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने 52 कशी सुबोध रत्नाकर हे पुस्तक लिहिले आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, महात्मा फुले यांच्या कार्यावर सावित्रीबाई फुले यांनी 52 कशी सुबोध रत्नाकर नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 असणार आहे, सावित्रीबाई फुले. तर मित्रांनो, हा काय आहे? एक काव्यसंग्रह आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27. राजा राममोहन रॉय यांना खालीलपैकी टिंबटिंबचे जनक म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक असं म्हटलं जातं. त्यासोबतच त्यांनी काय केलं? जनतेमध्ये, लोकांमध्ये पुनर्जागरण आणलं. त्यामुळे त्यांना भारतीय पुनर्जागरणाचे जनक असं देखील म्हटलं जातं. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 2. प्रश्न क्रमांक 28. माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कोणते कलम विनंती निकालात काढण्याशी किंवा विनंतीचा निपटारा करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, भारतीय माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 7 नुसार किती दिवसात एखादं प्रकरण, एखादी विनंती निकालात काढली गेली पाहिजे, किती दिवसात माहिती दिली गेली पाहिजे याबद्दलची प्रक्रिया आढळते. म्हणजेच या ठिकाणी पर्याय 1 आपलं उत्तर असणार आहे. कलम 7 मध्ये विनंती निकालात काढणे किंवा विनंतीचा निपटारा करणे यासंबंधी तरतूद आहे. प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणता एक दृश्य केंद्रकी सजीव नाही? या ठिकाणी पहा, दृश्य केंद्रकी म्हणजे काय? ज्या पेशीमधील केंद्रक पूर्णपणे विकसित झालेला आहे त्याला म्हणायचं दृश्य केंद्रकी, आणि ज्यामधील विकसित झालेलं नाही त्याला म्हणायचं आदि केंद्रकी. या ठिकाणी दृश्य केंद्रिकेला इंग्रजीमध्ये म्हणणार आपण युकॅरियोटिक आणि आदि केंद्रिकेला म्हणणार प्रोकॅरियोटिक. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, प्रोटोजोआ, बुरशी, प्राणी पेशी या सर्वांमध्ये
केंद्रक हा दृश्य असतो, दिसत असतो किंवा पूर्णपणे डेव्हलप झालेला असतो. परंतु सियानोबॅक्टेरिया काय आहे, नीलहरित शैवाल आहे. याच्यामध्ये केंद्रक पूर्णतः विकसित नसतो, म्हणून याला काय म्हणायचं, प्रोकॅरियोट म्हणायचं. म्हणजेच दृश्य आधी केंद्रकी म्हणायचं, दृश्य केंद्रकी नाही. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 असणार आहे. सियानोबॅक्टेरिया हा दृश्य केंद्रकी नाही, काय आहे, आधी केंद्रकी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30, भारतीय राज्यघटनेचा सर्वात मोठा आणि महत्त्वपूर्ण स्रोत कोणता? या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचा सर्वात मोठा स्रोत आहे भारत सरकार कायदा 1935. जवळजवळ सर्व तरतुदी या कायद्यातून घेण्यात आलेल्या आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31, खालीलपैकी कोणी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली? या ठिकाणी पाहायचं आहे 4 ऑक्टोबर 1919 साली दसरा होता. दसऱ्याच्याच दिवशी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी काय केलं, सातारा जिल्ह्यातील काले या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 2, कर्मवीर भाऊराव पाटील. ठिकाणी विचारतील सातारा जिल्ह्यातील काले. दिवस विचारतील 4 ऑक्टोबर 1919. कोणता सण होता? दसरा होता. ठीक आहे. म्हणजेच विजयादशमी होता. लक्षात ठेवायचं आहे, दसरा म्हणजेच विजयादशमी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32, 1887 साली भारत धर्म महामंडळ कोणी स्थापन केले? मित्रांनो, 1887 साली भारत धर्म महामंडळ आहे ते पंडित दीनदयाळू शर्मा यांनी स्थापन केलेलं होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. कोणत्या ठिकाणी? हरिद्वार या ठिकाणी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33, इंस्टाग्राम प्रोफाईल पिक्चरचा आकार काय आहे? आता या ठिकाणी पहा मित्रांनो, इंस्टाग्रामवर देखील तलाठी भरती 2023ला प्रश्न आलेला होता. यावर्षी फेसबुक व्हॉट्सॲप पाठ करा. या ठिकाणी पहा, इंस्टाग्राम प्रोफाईल पिक्चरचा आकार किती असायला पाहिजे? 110x110 पिक्सल. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. प्रश्न क्रमांक 34, ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीची पायाभरणी कोणत्या ठिकाणी केली? या ठिकाणी पहा, होम रूल चळवळ किंवा होम रूल लीग सुरुवात कोणत्या देशामध्ये झाली? आयर्लंडमध्ये. आणि मित्रांनो, आयरिश वंशाच्याच ॲनी बेझंट यांनी 1916 साली, कधी? 1916 साली मद्रासमधील अड्यार या ठिकाणी होम रूल चळवळीला सुरुवात केली. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 4, मद्रास. ठीक आहे. ॲनी बेझंट मद्रास. आणि महाराष्ट्र विचारलं तर लोकमान्य टिळक. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35, खालीलपैकी योग्य विधान निवडा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत वृत्तपत्र सुरू केले. बरोबर. 3 एप्रिल 1927ला सुरू केले. बरोबर. आणि दुर्बल घटकांचे प्रश्न मांडणे हा मुख्य उद्देश होता. हे देखील बरोबर. म्हणजे या ठिकाणी काय झालं, तिन्ही विधाने बरोबर आहेत. पर्याय 4. तारीख लक्षात ठेवायची आहे, 3 एप्रिल 1927. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत वृत्तपत्र सुरू केलं. त्यासोबतच समता, जनता, प्रबुद्ध भारत ही नावं लक्षात ठेवायची आहेत. जनताचं पुढे नाव बदलून प्रबुद्ध भारत झालेलं होतं. प्रश्न क्रमांक 36, खालीलपैकी कोणते जीवनसत्व निरोगी त्वचेसाठी आवश्यक असते आणि लिंबूवर्गीय फळांमध्ये आढळते? या ठिकाणी पाहायचं आहे, विटॅमिन सी जीवनसत्व क आहे ते निरोगी त्वचेसाठी आवश्यक असतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. आणि हे मित्रांनो, हे लिंबूवर्गीय फळांमध्ये आढळतं. संतरा, मोसंबी, लिंबू यांच्यामध्ये आढळतं. प्रश्न क्रमांक 37, खालीलपैकी कोणत्या राज्याने ऑगस्ट 2022 मध्ये औपचारिकपणे दहीहंडी हा खेळ म्हणून मान्यता दिली? मित्रांनो, महाराष्ट्रानं 2022च्या ऑगस्ट महिन्यामध्ये दहीहंडीला एक खेळ म्हणून मान्यता दिलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4, आपला महाराष्ट्र. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 38, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी होता? या ठिकाणी पाहायचं, 2011च्या जनगणनेनुसार बिहार या राज्यातील साक्षरता दर हा भारतामध्ये सर्वात कमी होता. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. आता मित्रांनो, कालच आपण जनगणना आणि त्यावरील प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहिलेले आहेत. जर तुम्ही अजूनही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधील लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्या चॅनलवर आपण दररोज 50 प्रश्न देत आहोत आणि प्रत्येक दिवशी एक नवीन विषय आणि नवीन 50 प्रश्न देत आहोत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 39, गुरु ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथाशी संबंधित धर्म कोणता? या ठिकाणी पाहायचं आहे, गुरु ग्रंथ साहिब हा शिखांचा किंवा शीख धर्माचा सर्वोच्च आणि पवित्र धर्मग्रंथ आहे. आणि मित्रांनो,
शिखांचे शेवटचे आणि 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांनी काय म्हटलं की इथून पुढे गुरु ग्रंथ साहिब हा शिखांचा कायमसाठी गुरु असणार आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय 1 शीख धर्म. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 40, खालीलपैकी कोणती यमुना नदीची उपनदी आहे? या ठिकाणी पाहायचं आहे चंबळ ही यमुना नदीची सर्वात मोठी उपनदी आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 असणार आहे. गोमती, कोसी, गंडक आणि स्वतः यमुना या नद्या काय आहेत? गंगा नदीच्या उपनद्या आहेत. परंतु गोमती, कोसी, गंडक या नद्या थेट गंगा नदीला जाऊन मिळतात, परंतु चंबळ आहे ती यमुनेची उपनदी आहे जी पुढे जाऊन गंगेला मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांमधील माहिती व्यवस्थितपणे समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच तलाठी भरतीच्या अनुषंगानं महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.